शब्द म्हण आणि प्रेम. शुभ क्रिया पार्ट आहे 363. क्रियेचे पप्पा बोलतात, "अगं पण तू भेटली नाहीये कोणाला आणि बोलली नाहीये आणि तुला त्या मुलाबद्दल काही माहिती पण नाही. मग असं कसं नकार देत आहेस? एकदा भेट, बोल, मग बघू ना पुढे. कदाचित तो तुला आवडलं तर चांगलंच आहे ना." तर क्रिया बोलते, "पप्पा तुम्हाला एक सांगते, जीवनात एकदाच खरं प्रेम होतं आणि ते मला शुभवर झालेलं आहे आणि त्यामुळे मला कोणालाही भेटण्यात किंवा कोणाशी बोलण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये. आणि जर तुम्हाला वाटतं की मी तुमच्यासाठी कोणाला भेटावं, बोलावं, तर मला माझ्या मनावर खूप मोठं दगड ठेवून हे सर्व करावं लागेल आणि त्यात मला जेवढा त्रास होईल कदाचित ते मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची वेळ येईल." क्रियाचे पप्पा बोलतात, "नाही बाळा, इतकी वाईट वेळ मी तुझ्यावर कधीच नाही येऊ देणार. मला तुला नेहमी सुखात बघायचं आहे आणि ज्या मुलाबद्दल तू बोलते, एवढं सांगते, तो तरी चांगला निघेल याची काय गॅरंटी आहे? उद्या तो पण तसाच निघाला, तर जसं तू बोलत आहेस, मग काय करायचं? मग तेव्हा तुला रिग्रेट सोडून काय भेटणार आहे?" तर क्रिया बोलते, "पप्पा तो असा नाही निघणार आणि यासाठी तो तुम्हाला लिहून द्यायला सुद्धा रेडी आहे, की तुमच्या मुलीला मी सुखात ठेवणार आणि कधी सोडून देणार नाही. आणि जरी निघाला तरी मला माझी चूक समजेल आणि मी आयुष्यात पुढे जाईल. कदाचित मला या गोष्टीचा आधार असेल, की माझी फॅमिली मला जे हवं होतं ते दिलं, पण शेवटी नशिबाने साथ नाही दिली, तर काय झालं? आता पुढे कसं जगायचं, कसं राहायचं हे बघणार मी. पण हेच जर अरेंज मॅरेजमधल्या मुलाकडून होईल, तर मी स्वतःला जीवनात कधी माफ करू शकणार नाहीये आणि मला इतकी हिंमत पण नसेल आणि मला पुढे जगताच नाही येणार आहे, बघा तुम्ही. पण हेच जर माझ्यामुळे झालेलं असेल, तर माझी मला हिंमत असेल, सगळं असेल. तुम्हाला कळतंय का पप्पा मी काय बोलते ते? प्लीज तुम्ही यावर एकदा विचार करा आणि शुभला तुम्ही पण भेटून नाहीये. सो त्याला भेटा, बोला, मग सांगा ना काय कमी आहे ते." हां, बरोबर आहे. तर क्रियाचे पप्पा शांतच असतात थोडा वेळ आणि मग बोलतात, "मी त्या मुलाला भेटायला रेडी आहे. पण माझी एक अट आहे. मी सांगितलेल्या मुलाला तुला आधी भेटावं लागेल, बोलावं लागेल कारण तिकडे मी बोलू ना, की बघण्याचा कार्यक्रम करूया आणि माझा खूप जवळचा मित्र आहे त्यामुळे मी त्याला असं काही कारण देऊन टाळू शकणार नाहीये आणि मला वाटलं तू एवढं तर माझ्यासाठी करूच शकते. सो म्हणून मी दिला शब्द." तर क्रिया लगेच चिडून बोलते, की "पप्पा प्लीज मी हे करणार नाहीये कारण तुम्ही मला बोलले विचारले नव्हते, की या दिवशी कार्यक्रम ठेवलाय आणि जर बोलले असते तर मी तेव्हाच तुम्हाला नकार द्यायला सांगितलं असतं. सॉरी पप्पा, पण मी नाही येऊ शकत कोणत्याही मुलासमोर या सर्व पद्धतीने." तर क्रियेचे पप्पा खूप समजावत असतात, की "क्रिया असं नको करू. मी शब्द दिलाय त्यांना. सो एवढं तरी विचार कर आणि नॉर्मली समोर यायचं आहे तुला रेडी होऊन. मग काय प्रॉब्लेम आहे?" तर क्रिया बोलली, "पप्पा तुम्हाला काय वाटतं? मी जगायला हवी की नाही? आणि जर उत्तर हो असेल तर प्लीज समजून घ्या मला आणि हा विषय सोडा इथेच. कारण जर मी अशा पद्धतीने कोणासमोर येणार तर माझा गिल्ट मला जगूच देणार नाही. सो प्लीज पप्पा ऐका माझं. खरं सांगते मला जो त्रास होईल ना तो मला सहन करण्याच्या पलीकडे असेल. सो प्लीज." त्या क्रियेच्या पप्पाला खूप जास्त राग येतो कारण क्रिया ऐकून समजून घेतच नसते म्हणून आणि ते तसाच क्रियाचा फोन हिसकावून घेतात. ओह माय गॉड! शुक्रियाचं बोलणं बंद. क्रिया लगेच विचारते, "पप्पा काय करतात तुम्ही? फोन का घेतात माझा?" तर ते बोलतात, "तू रूममध्ये जा तुझ्या आता. खूप बोलली तू आणि खूप ऐकून घेतलं मी तुझं. आता बस कर आणि रूममध्ये जा." आणि क्रियाच्या मम्माला सांगतात, "या रूमचा दार फक्त तिला जेवण द्यायला आणि पाणी द्यायला उघडायचा, बाकी कशासाठीच नाही. रूमच्या बाहेर ही मला दिसली नाही पाहिजे, कळलं का?" तर क्रिया बोलते, "पप्पा प्लीज तुम्ही तुमची गोष्ट करायला मला असं काहीतरी जबरदस्ती नाही करू शकत. सो प्लीज फोन द्या परत तो मला." बापरे! काय चाललंय हे सगळं? तर क्रियाचे पप्पा उठून जातात आणि तसंच क्रियाची मम्मा क्रियाला बोलतात, "जा रूममध्ये." तर क्रिया बोलते, "मम्मा प्लीज, तू काय लगेच रूममध्ये जा बोलत आहेस? अगं तुम्ही काय हे असली जबरदस्ती करणार आहे का माझ्यासोबत? काय लावून ठेवलंय तुम्ही? बोलणार होतो ना आपण यावर नीट. मग हे फोन घेणं, रूममध्ये बंद करणं, काय आहे हे सगळं?" तर क्रियाची मम्मा बोलतात, "तुला कळत नाहीये ना आमचं बोलणं? साधं बघायचं तर होतं ना त्या मुलाला. मग शुभला भेटले असते ना ते तुझे पप्पा. मग इतकी काय नाही-नाही करत होती? तुला माहिती आहे ना त्यांना राग आला, की नंतर ते कोणाचंच नाही ऐकत. मग कळत नाही का तुला?" तर क्रिया रडत बोलू लागते, की "मम्मा मीन्स तुला पण असंच वाटतं, की मी त्या मुलाला बघावं, भेटावं?" अगं माझ्या मन कसं काय रेडी होईल गं एका दुसऱ्याच कुठल्यातरी मुलाला बघायला किंवा त्याच्या पुढे तरी जायला. मला स्वतःलाही नाही आवडत त्याला. एक मला स्वतःला हे प्रश्न विचारायची वेळ येईल, की माझं खरंच शुभ्र प्रेम आहे का? आणि त्याच्याशी मी लॉयल आहे का? तुम्हाला मला बंदच करून ठेवायचं आहे ना त्या रूममध्ये, तर ठीक आहे. एक लक्षात ठेवा, जेवणासाठी किंवा पाण्यासाठी माझं दार उघडायची काहीच गरज नाहीये, कारण मला यातलं काहीच नको आहे.
नाही पाहिजे तुमचं जेवण, नको आहे मला तुमचं पाणी. तर क्रियाची मम्मा चिडून बोलतात, "मरायचं आहे का तुला? एवढं चांगलं जेवण भेटलं ते जगायचं सोडून मरायचं आहे का? येते कुठून गं असली फालतूगिरी डोक्यात?" क्रिया बोलते, "मला मरायचं नाहीच आहे, पण जगायचं सुद्धा शुभ सोबतच आहे आणि माझं मन कधीच मला हे करायला अलाऊ नाही करणार, की मी कोणत्यातरी मुलासमोर जाऊ, तेही लग्नासाठी बघण्याच्या वेने. सो इट्स बेटर की होईल तेवढे दिवस मी तिथेच राहते रूममध्ये आणि बाहेर कशासाठीच नाही येणार." तर क्रियाची मम्मा जातात आत आणि क्रियाच्या पप्पाला सांगतात हे सगळं, की क्रियाचं असं-असं म्हणणं, बोलणं आहे. काय करू सांगा? तर ते बोलतात, "जाऊ दे, रूम बंद करू नको, पण तिला मी फोन देणार नाहीये, कारण ती त्या मुलाला बोलून-बोलून आपल्याशी बोलायला तिची हिंमत वाढत चालली आहे आणि मला हेच बघवत नाहीये. आणि तिच्याकडून लॅपटॉप पण घेऊन घे आणि जेव्हा ऑफिसचं काम करायचं असेल, तेव्हा हॉलमध्ये बसून कर बोल. आणि तू तिच्या बाजूला बसायचं तेवढा वेळ, जेणेकरून तिला त्याच्याशी लॅपटॉपवरून पण बोलता येणार नाहीये." तर क्रियाची मम्मा ठीक आहे बोलतात आणि क्रिया आपल्या रूममध्ये जाते. आणि शुभ इकडे आपलं काम करून घेतो आणि वेट करत असतो क्रियाच्या मेसेज आणि कॉलचं, की कधी माझी बायको कॉल करेल, मेसेज करेल. शुभला बराच वेळ क्रियाकडून मेसेज कॉल जात नाही, तर शुभ मेसेज करतो आधी, "क्रियू कुठे आहेस तू? अशी कुठे बिझी झाली, की अजून एक मेसेज नाही, कॉल नाही?" क्रियाचा फोन बंद केलेला असतो, त्यामुळे मेसेजला सिंगल टिक असते. तर शुभ विचारात पडतो, की बापरे! नेट ऑफ? नेटवर्क नसेल बहुतेक. नाहीतर 24 तास नेट ऑन ठेवणारी क्रिया, असं कसं मला न विचारता किंवा मला न सांगता बंद करेल? खरं आहे. असं तर नाही व्हायला पाहिजे. शुभ असाच वाट बघत असतो, आता मेसेज डिलिव्हर होईल, नंतर होईल म्हणून. पण 1 तास होत आलेला असतो, तरी मेसेज डिलिव्हर होत नाही. आणि मग शुभ करतो डायरेक्ट कॉल, तर फोन बंद दाखवत असतो. तर शुभला पुन्हा टेन्शन येतं आणि तसंच पंखुडीला कॉल करतो आणि पंखुडी तेव्हा बाहेर असते विथ हर फ्रेंड्स. तर शुभ रिक्वेस्ट करत बोलतो, की "प्लीज पंकू घरी जा लवकर आणि क्रियू कशी आहे? काय झालंय मला सांग, कारण मी खरंच खूप, खूप जास्त टेन्शनमध्ये आहे. सो प्लीज पंखू." पंखुडी बोलते, "बरं, बरं जाते मी घरी, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, शांत व्हा आधी." देन पंखुडी कॉल कट करते आणि घरी जाते. तर इतका वेळ शुभ कंटिन्यू क्रियाला कॉल करण्यात आणि मेसेज डिलिव्हर झालं की नाही ते चेक करण्यात घालवतो. आणि खूप जास्त टेन्शनमध्ये असतो, लाइक क्रिया कशी असेल? काय झालं असेल? तिला तो डोक्याचा त्रास तर नसेल ना झाला? एक्सेट्रा, एक्सेट्रा. अरे बापरे! अँड देन फायनली 45 मिनिटांनी पंखुडी घरी पोहोचते आणि सर्वात आधी क्रियाच्या रूममध्ये जाते. तर क्रिया बाल्कनीत बसून रडत असते. तर पंखुडीला बघताच क्रिया हग करून रडायला लागते आणि सगळं सांगते, की नक्की काय झालं, कसं झालं सगळं ते सगळं. आणि मग पंखुडी पण सांगते, "मला जिजूचं कॉल आलं होतं म्हणून मी लगेच आली. मी जाताना सर्व नॉर्मल होतं, लाइक तुम्ही तिघेही मस्त हसत बोलत होते. अचानक काय झालं मग असं?" तर क्रिया सांगते, की लग्नाचा विषय काढला पप्पाने आणि मला त्या मुलाला भेटायला बोलत होते. त्यामुळे मी नकार दिला. तर ते फोन हिसकावून घेतले आणि मी निघून आले आणि आत्ताच काही वेळ आधी मम्मा लॅपटॉप पण घेऊन गेली, की तुला जेव्हा ऑफिसचं काम असेल तेव्हाच मी लॅपटॉप देणार आणि तेही माझ्यासमोर बसून काम करायचं. तर पंखुडी बोलते, "अगं पण मम्मा तर जीजूला भेटून आहे, बोलून आहे आणि चांगलं आहे वगैरे बोलत होती ना. मग मध्येच असं काय पप्पासारखं वागायला लागली?" तर क्रिया बोलते, "ती फक्त पप्पा नसताना चांगली बोलते. हे मला आता कळलं. बाकी पप्पा बोलतील तेच तिला योग्य वाटतं." अच्छा, मीन्स नो मम्मा सपोर्ट, नो पप्पा सपोर्ट. पंखुडी तसंच क्रियाच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते, की "मी आहे ती तुझ्यासोबत. तू नको टेन्शन घेऊ, ओके?" पंखुडी लगेच आपला फोन देते क्रियाला आणि जाऊन आधी दार बंद करते आणि मग क्रिया बाल्कनीत शुभला बोलते आणि पंखुडी बेडवर बसलेली असते. तर क्रिया सर्व सांगते, काय झालं, कसं झालं, सगळं. आणि मग सांगतच असते इतक्यात क्रियाचा डोअर नॉक करत क्रियाची मम्मा हाक मारतात. तर पंखुडी पटकन फोन घेते, कॉल कट करते आणि आपल्या पॉकेटमध्ये ठेवते. जेणेकरून बाहेर फोन दिसला की क्रियाला फोन दिलेला कळणार म्हणून. आणि मग पंखुडी डोअर ओपन करते. ओह माय गॉड! काय बोलतील आता? नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. डोंट वरी हा पण पार्ट लवकरच येईल. पार्ट 364 मध्ये बघणार आहे आपण आता पंखुडीला बघताच क्रियाच्या मम्माला काय काय डाऊट येतील आणि पंखुडी क्रिया कशाप्रकारे सिच्युएशन हँडल करतील आणि शुभक्रियाचं परत केव्हा कसं बोलणं होईल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. ओहो.